नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील 3.3 ची कविता ट्रूथ ही कविता अभ्यासणार आहोत. स्टिक्स अँड स्टोन मे ब्रेक माय बोन्स. स्टिक्स म्हणजे काठ्या अँड स्टोन्स म्हणजे दगड, मे ब्रेक माय बोन्स. बोन्स म्हणजे हाडे. काठ्या आणि दगड माझी हाडे मोडू शकतात. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. पण शब्दसुद्धा मला इजा करू शकतात. कॅन म्हणजे शकणे, हर्ट म्हणजे इजा करणे. स्टोन्स अँड स्टिक्स दगड आणि काठ्या ब्रेक ओनली स्किन केवळ त्वचा, वरील जी त्वचा असते आपल्या शरीराची जी त्वचा आहे तीच फक्त त्वचा काय करू शकतात, इजा करू शकतात. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट. आणि वर्ड्स शब्द काय आहेत, घोस्ट आहेत, भूत आहेत. दॅट हॉन्ट मी. हॉन्ट म्हणजे ट्रबल, वरी, अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा समस्या आणू शकतात, आणतात. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट शब्द काय आहेत, भूतासारखी आहेत, भूत आहेत. दॅट हॉन्ट मी नेहमी नेहमी, वारंवार आपल्या मनात जर समजा आपला कोणी अपमान केला असेल, त्रास दिला असेल, वाईट शब्द कोणी आपल्यासाठी वापरले असतील तर ते शब्द वारंवार आपल्या मनात येतात. हॉन्ट म्हणजे वारंवार मनात येणे. स्लॅन्ट अँड कर्व द फॉल वर सॉर्ड टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. बॅट्स अँड ब्रिक्स मे ॲक थ्रू बोन्स but words can mortify me. Slant and curve. Slant म्हणजे lean or slope to one side. Slant म्हणजे तिरकस and curve म्हणजे वक्र. कर्व म्हणजे वक्र, स्लॅन्ट म्हणजे तिरकस. तिरकस किंवा वक्र वाईट शब्द. फाल वर्ड स्वॉर्ड म्हणजे तलवारीसारखे पडतात. फाल म्हणजे पडणे. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी काठीसारखे टोचतात. पियर्स म्हणजे टोचणे, स्टॅब. पियर्स म्हणजे टोचणे अँड स्टिक इनसाइड मी आतून खोलपर्यंत ते शब्द आपल्याला टोचतात. बॅट्स अँड ब्रिक्स. बॅट्स म्हणजे लाकडी फळी किंवा बॅट्सला वटवाघूळसुद्धा म्हणतात. बॅट्स इथं लाकडी फळी अँड ब्रिक्स म्हणजे विटा. लाकडी फळी किंवा विटा मे ॲक थ्रू बोन्स म्हणजे आपल्या हाडापर्यंत इजा करू शकतात. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी पण शब्द काय करू शकतात, मॉर्टिफाय. मॉर्टिफाय म्हणजे मेक वन फील अशेम्ड अँड इम्बॅरेस. जर समजा कोणाचा अपमान केला असेल, मॉर्टिफाय म्हणजे अपमान करणे, पान उतारा करणे. पण शब्द कोणाचा पान उतारा करू शकतात. मॉर्टिफाय म्हणजे खिन्न करणे. काय करतात, खिन्न करतात. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. पेन फ्रॉम वर्ड्स म्हणजे वेदना. पेन म्हणजे वेदना. फ्रॉम वर्ड्स शब्दापासूनच्या ज्या वेदना असतात, हॅज लेफ्ट इट्स स्कार ते काय करतात, त्यांचे स्कार म्हणजे मार्क लेफ्ट बाय अ वुंड. स्कार म्हणजे डाग सोडणे, व्रण. स्कार म्हणजे व्रण किंवा डाग. पेन फ्रॉम वर्ड्स म्हणजे शब्दापासूनचे जे इजा असतात ते काय करतात, त्याच्या खुणा व्रण सोडतात. ऑन माइंड अँड हर्ट दॅट टेंडर. टेंडर म्हणजे नाजूक. टेंडर म्हणजे नाजूक. ऑन माइंड म्हणजे नाजूक मनावर आणि नाजूक हृदयावर काय करतात, ते खुणा सोडतात. कट्स अँड ब्रुजेस. कट्स म्हणजे काप. आपल्या शरीरावर जर काही काप असतील तर ते काप. ब्रुजेल्स म्हणजे इंजुरीज, जखम. कट्स ऑन द स्किन म्हणजे शरीरावरील कट, घाव असतील, काही इजा झालेल्या असतील ते ब्रुजेल्स. कट्स अँड ब्रुजेल्स नाऊ हॅव हेल्ड म्हणजे बरे होणे. कट्स अँड ब्रुजेल्स नाऊ हॅव हेल्ड म्हणजे बरे झाले. ब्रुजेल्स म्हणजे जखमा, कट, घाव, काप असतील, घाव असतील, काही जखमा असतील ते काय झाले, हॅव हेल्ड आता काय झाल्या, बऱ्या झाल्या. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. परंतु ते शरीरावरील इजा जरी बऱ्या झाल्या असतील पण अजूनही ते शब्द आय रिमेंबर मला आठवतात, माझ्या लक्षात आहेत. कोणते शब्द, ज्या शब्दांनी आपलं मन दुखावलं असेल, ज्या शब्दांनी आपला अपमान झाला असेल, पान उतारा झाला असेल, ते शब्द अजूनही काय आहेत, कवीच्या मनात आहेत. कवी विसरले का, नाही. कोणीही पण ते शब्द विसरत नसतात. म्हणून बोलताना आधी आपण विचार करावा, नंतरच काय करायचं, बोलायचं. कोणाचाही अपमान होईल असं वागायचं नाही, असं आपल्या कवीचं
बॅरी वॅडे यांचं म्हणणं आहे.